बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं। 50,000च्या बदल्यात आईनं मुलीचे जबरदस्ती लग्न लावल्याचा प्रकार घडलाय। बेळगावच्या वडगावमध्ये उघडकीस आलेला हा सगळा प्रकार। आईनं 50,000चं कर्ज घेतलं, त्या बदल्यात कर्ज दिलेल्या महिलेच्या मुलाशी लग्न लावण्यात आलं, अशी फिर्याद 17 वर्षीय अल्पवयीन युवतीनं टिळकवाडी पोलिसांमध्ये दिली। त्यानुसार पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करून घेतलाय। विशाल ढवळी, रेखा ढवळी, पुंडलिक ढवळी व श्याम ढवळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। आपल्या 17 वर्षीय मुलीचं लग्न हे 50,000 रुपयांच्या मोबदल्यात लावून देण्यात आलं। बेळगाव मधला हा सगळा प्रकार आहे। आपल्या प्रतिनिधी अक्षता नाईक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून याविषयीची अधिक माहिती घेऊया। अक्षता, 50,000 रुपयांचं कर्ज घेतलं, अवघ्या 50,000चं म्हणावं लागेल, आणि या 50,000च्या मोबदल्यात काय केलं तर आपल्या मुलीचं एका मुलाशी लग्न लावून दिलं। काही कारणास्तव अक्षता यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही, मात्र बेळगाव मधला हा सगळा प्रकार आहे। 17 वर्षांच्या मुलीचं आईनं लग्न लावलं आणि त्या बदल्यात काय केलं तर 50,000 रुपये घेतले। पुन्हा एकदा जाऊया, आपल्या प्रतिनिधी अक्षता नाईक आपल्यासोबत आहेत। अक्षता, 50,000च्या मोबदल्यात आपल्या 17 वर्षीय मुलीचं एका तरुणासोबत लग्न लावलेलं आहे। बेळगाव मधला सगळा प्रकार आहे। पोलिसांकडून आता कशा प्रकारे कारवाई केली जाते? बेळगावमधील धक्कादायक प्रकार घडलेला आहे। सदर युवतीच्या आईने ढवळी कुटुंबियांकडून 50,000चे कर्ज घेतले होते। ते फेडण्यास ते असक्षम राहिल्यामुळे सदर ढवळीकर कुटुंबियांनी तुझ्या मुलीचे माझ्या मुलाशी लग्न लावून दे असा तगादा लावला होता। त्या बदल्यात त्यांनी कर्णफुलेही त्यांच्या आईची गहाण ठेवली होती, मात्र ते घेण्यास त्यांनी नकार दिला आणि सकाळी 6 वाजता जाऊन मुलीच्या घरच्यांची जबरदस्तीने मंदिरांमध्ये लग्न लावून घेतले। त्यानंतर या युवकाने शारीरिक संबंध ठेवण्याचा तिच्या इच्छेविरुद्ध प्रयत्न केला। त्यामुळे सदर युवतीने पोलीस स्थानकात फिर्याद दिलेली आहे। सध्या पोलिसांनी ढवळीकर कुटुंबीय यांच्यासह 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। बरं, धन्यवाद अक्षता, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।